भाई तू मॅरिड आहे का अनमॅरिड आहे? नाही, माझं लग्न अजून झालेलं नाही. म्हणजे डिवोर्सचे प्रमाण जास्त वाढले, त्याबद्दल तू काय बोलू शकतोस? नाही, जर जोडीदाराने एकमेकांना समजून घेतले नाही तर घटस्फोटाचे प्रमाण वाढतच राहणार. जर जोडीदाराने एकमेकांना समजून घेतले तर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. तू मॅरिड आहे का अनमॅरिड आहे? मी मॅरिड आहे. हो का? हो. मग हे आजकाल डिवोर्सचं जास्त प्रमाणामध्ये वाढलं, तर तुझे काय म्हणणे आहे, काय विचार आहे तुझे? डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे कशासाठी? कारण पार्टनर एकमेकांना समजून घेत नाहीये. काय करणार आहे? कसं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत मेल इगो खूप हा. आहे, त्यामुळे या गोष्टी घडतात. लग्न होतं, दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब जवळ आहे. हं? त्यामुळे स्वतःचा विचार करण्याआधी कुटुंबाचा विचार करावा. आणि का जे मुलं मुली असतात तर ते मुलं काही दिवस लग्न वगैरे झाल्यानंतर काही दिवसांना डिवोर्स होतं, तर ते योग्य आहे का? अजिबात पटण्यासारखं नाही की मुलं एखाद्या जो आपले म्हणजे जोडी मुलावर किंवा मुलीवर खूप अन्याय होत असेल तर तो निर्णय ठीक आहे, पण हल्ली लवकरच म्हणजे मतभेद सुरू होतात. डिवोर्सचे प्रोसिजर तयार झाले असेल तर तुम्ही त्याच्यावर काय करणार? पहिली गोष्ट, आपण डिवोर्स येईपर्यंत म्हणजे मुलीला असं शिकवणारच नाही की डिवोर्स येईल असंपर्यंत शिकवणार नाही. जर समोरचा व्यक्ती असा असेलच की डिवोर्स देण्याच्या लायक, तर ते मुलीला आम्ही विचारून तिच्या डिसिजन नुसार वागणार. असं काय आम्ही तिचं मत असेल ना त्याच्यावर आम्ही थांबे. मग ते ती हो म्हणली तर डिवोर्स, ती नाही म्हणली तर आम्ही तिच्या म्हणण्यावरच सहमत आहोत. चांगल्या गोष्टी असं वाईट गोष्टी एकमेकांशी शेअर केलं पाहिजे. बरोबर. माणूस एकमेकांशी शेअर करत नाही म्हणून डिवोर्सचं प्रमाण आहे. कम्युनिकेशन गॅप नसावा.